नमस्कार, मी समृद्धीज किचन वर्ल्ड मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज आपण बनवणार आहोत एक भन्नाट रेसिपी, काळ्या रशातल्या टुबुक वड्या। त्याच्यासाठी इथे मी हे साहित्य घेतलेलं आहे। आपल्याला काळं वाटण करायचंय, त्याच्यामुळे मी इथे हे काळ्या वाटणाचं साहित्य आहे। याच्यात कांदा, हरभऱ्याची डाळ भाजलेली, खोबरं पण आहे भाजलेलं, कोथिंबीरीच्या काड्या आहे निवडून धुवून घेतलेल्या, थोडीशी कोथिंबीर, लसूण आणि जाडं मीठ। जाडं मीठ याच्यासाठी की हा आपल्याला पाहिजे तेवढा मसाला वापरायचा आहे, नंतर तुम्ही तो परत वापरू शकता आणि मिठामुळे तो खराब होणार नाही। इथं आपल्याला डाळीचं पीठ लागणार आहे आणि काळ्या रशासाठी हे मसाले लागणार आहे। हा माझा घरी केलेला काळा मसाला आहे, लाल तिखट आणि हा पण लाल मसाला, थोडीशी हळद आणि जाड मीठ। या पीठात आपल्याला तिखट थोडंसं आणि मीठ थोडंसं टाकायचंय, त्याच्यासाठी मी इथं हे तिखट मीठ घेतलेलं आहे। आता हा मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथं आपला मसाला वाटून झालेला आहे, छान असा कलर आलेला आहे आपल्या मसाल्याला काळा भाजलेल्या कांद्यामुळे, तुम्ही बघू शकता। आपण इथं भाजीसाठी सुरुवात करणार आहोत। आता मी पातेल्यात इथं 2-3 पळ्या तेल टाकलेलं आहे। तेलातल्या किटलीची जी पळी असते ना, त्या पळीने मी इथं 2-3 चमचे तेल टाकलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, कमी जास्त। त्याच्यानंतर याच्यात आपण 2-3 कढीपत्त्याच्या पाकळ्या अशा तेलात टाकणार आहोत। आपलं तेल गरम झालेलं नाही अजून। हा जो मसाला बारीक केला होता आपण, तो पाहिजे तेवढा आपण याच्यात टाकून घेणार आहोत। कढीपत्ता छान तडतड झालेला आहे आपला, तर मसाला टाकून घ्यायचा। छान असा तेल सुटेपर्यंत परतायचा आहे तो। तेल सुटेपर्यंत छान परतायचा आहे मसाला आपला। कढीपत्त्याने छान वास येतोय याचा। आपला मसाला छान परतला गेलेला आहे। याच्यात आपण आता हे बाकीचे मसाले टाकून घेणार आहोत। मसाले टाकून असं छान परतून घ्यायचंय त्याला। पाणी टाकून थोडस याला शिजवणार आहोत आपण। पाणी टाकून याला शिजवायचंय आपल्याला। मसाला छान शिजल्यावर याच्यावर तेल येणार आहे आता तरी। मसाला छान असा शिजलेला आहे आपला। आता याच्यात आपण पाणी टाकून घेणार आहोत। तुम्हाला किती प्रमाणात रसा करायचा आहे त्या हिशोबाने याच्यात तुम्ही पाणी टाकणार आहे। आता मला 3-4 जणांसाठी ही भाजी करायची, त्या अंदाजाने मी पाणी टाकणार आहे।
इथं आपण जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाकून घेणार आहोत. मला अर्ध्या पातेल्याच्या वरती भाजी करायची आहे, त्याच्यामुळे मी तेवढं पाणी इथं टाकून घेणार आहे. आता आपल्या रशाला छान अशी उकळ येते, तुम्ही बघू शकता. छान तरी आलेली त्याला. आता आपण ही तरी एका वाटीत काढून घेणार आहोत. जीवरचं तेल जे आलेलं आहे ते असं आपण एका दुसऱ्या भांड्यात काढून घेणार आहोत, जेणेकरून आपण आपल्या डुबुक वड्याच्या सोडल्यानंतर तेल जाणार नाही. तुम्ही बघू शकता मी सगळी तरी याच्यात अशी काढून घेतलेली आहे, सेपरेट अशी वेगळी. आता आपण हे डाळीचं पीठ जे घेतलेलं होतं ते याच्यात मिक्स करून घेऊ. इथं मी एका भांड्यात डाळीचं पीठ काढून घेतलंय. आता त्याच्यात आपण लाल तिखट टाकणार आहोत आणि चवीपुरतं मीठ टाकायचंय आपल्याला. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. मी इथं हे घट्टसर असं पीठ मळून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता याच्या एक एक करून आपल्याला असे छोटे छोटे वडे रशात सोडायचे, उकळत्या रशात. आपल्या रशाला छान अशी उकळी आलेली आहे, त्याच्यात आपण एक एक असे हे वडे आता सोडून घेणार आहोत. वाफून ते असे छान लगेच हलके होऊन वर येणारे रशावर तरंगणार आहेत. खूप छान असा आपल्या भाजीचा वास सुटलेला आहे. बघू शकता तुम्ही वड्या अशा तरंगत आहे. टाकलेल्या वड्या तरंगून अशा वरती आलेल्या आहे, तुम्ही बघू शकता. आता मी या सगळ्या एक एक करून अशा टाकून घेते. तुम्ही बघू शकता सगळ्या वड्या मी याच्यात टाकून घेतलेल्या आहे, छान अशा तरंगून वरती आलेल्या आहे. 10 ते 15 मिनिटं याला असं उकळवायचं, रशात उकळून घ्यायचंय आपल्याला, जेणेकरून त्या रशात वाफून जातील, कच्च्या नाही राहणार. चला तर मग आपण ते करून घेऊ. रशात आपल्या डुबुक वड्या छान अशा उकळून झालेल्या आहे. आता आपण हे जे तेल बाजूला काढून ठेवलेलं होतं ते वरून टाकून घेणार आहोत. तेल असं कधीही आपण वड्या टाकायच्या आधी काढून ठेवायचंय, जेणेकरून आपलं तेल हे सगळं जाणार नाही. आता बघा, तुम्ही बघू शकता किती छान अशी तरी वरती आलेली आहे. तरी तेल टाकून एक उकळी आपण घेणार आहोत, तर आपली भाजी तयार झालेली आहे. आपली भाजी छान अशी उकळलेली आहे. मी आता गॅस बंद करून घेणार आहे. छान असं तेल त्याच्यावर आलेलं आहे, तुम्ही बघू शकता. मस्त अशी तरी आलेली त्याच्यावर, आणि वड्या पण आपल्या अशा छान वाफून वर आलेल्या आहे. चला तर मग आपली भन्नाट अशी व्हेज थाली तयार झालेली आहे. डुबुक वड्याची भाजी, मस्त जिरा राईस आणि त्याच्यासोबत भाकरी आहे ना गंमत. चला तर मग नक्की सबस्क्राईब करा.